मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेच्या केंद्रस्थानी नेहमी एक नाव राहिलं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. पण आता त्यांनी टार्गेट बदलून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती निशाणा साधलाय असं चित्र बघायला मिळतंय. आणि योगायोग असा की आज बावनकुळेंना काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी फडणवीसांनंतरच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आणलं होतं. मग कुणबी प्रमाणपत्राचा वाद हे जरांगेंच्या संतापाचं एकमेव कारण आहे का, की महाराष्ट्राच्या भविष्यातील मुख्यमंत्री पदाच्या लढाईची सावली आत्तापासूनच या संघर्षावर पडू लागले? आजचा वाद कुणबी प्रमाणपत्राचा असला तरी त्यामागे मराठा ओबीसी समीकरण, भाजपमधील नेतृत्व आणि महायुतीतील भविष्यातील मुख्यमंत्रीपद अशा तीन राजकीय रेषा एकाच ठिकाणी येऊन मिळताना दिसतात. तर बावनकुळे जरांगे पाटलांच्या हिट लिस्टवर येण्यासाठी तीन महत्वाची कारणं असावीत असं वाटतंय. पुढच्या काही मिनिटांमध्ये त्याच विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राजकारणात आपण बऱ्याच नेत्यांना एकमेकांवर वैयक्तिक टीका करताना पाहिलं असेल, पण एखाद्याच्या दिसण्यावर केलेली टीका आपण क्वचितच बघतो. पंढरपूर तालुक्यातल्या सरकोली इथं जरांगे पाटलांची एक सभा झाली होती. या सभेमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी चंद्रशेखर बावनकुळेंबद्दल बोलताना त्यांची थेट जीभ घसरली. ते असं म्हणाले की आमच्याकडे 96 कुळे आहेत, हे बावनकुळे कुठनं आलं काय माहिती. हडप्पा संस्कृतीतल्या मोहनजोदडो मधल्या माणसासारखा दिसतोय तो, मागून सपाट आणि पुढनं बी सपाट. जरांगेंनी केलेल्या या अत्यंत खालच्या पातळीवरील आणि वैयक्तिक टीकेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळातून त्यांच्यावरती तीव्र नाराजी व्यक्त झाली. पण या वैयक्तिक टीकेची दुसरी बाजू आणि जर क्रोनॉलॉजी पाहिली तर जरांगेंचं टार्गेट अचानक देवेंद्र फडणवीसांवरून चंद्रशेखर बावनकुळेंवरती शिफ्ट झाल्याचं दिसतंय. आणि या सगळ्याची सुरुवात झाली ती बावनकुळे यांनी मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचा यांचा आरोप जरांगेंनी केला. पण खरंच याच्या मागे एवढं एकच कारण आहे का? तर नाही. याला बाकीच्या कोणांमधून बघितलं तर अजून काही कारणं सांगता येतात. त्यातलं पहिलं कारण म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असण्यासोबतच राज्यातील ओबीसी समाजाचा एक अतिशय मोठा आणि प्रभावी चेहरा मानला जातो. मराठा क्रांती मोर्चा आणि आरक्षणाचा लढा तीव्र झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा एक सुप्त आणि संवेदनशील सामाजिक संघर्ष सातत्याने पाहायला मिळतोय. मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेच्या अग्रभागी आतापर्यंत देवेंद्र फडणवीस होतेच. मात्र फडणवीसांना विरोध करताना संपूर्ण भाजप किंवा सत्ताधारी चौकटीला घेरणं आवश्यक होतं. चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासातले नेते आणि ओबीसी समाजाचे ते खंदे प्रतिनिधित्व सुद्धा करतात. त्यामुळे जरांगेंनी फडणवीसांवरील थेट हल्ला हा काहीसा सौम्य करत तो मोर्चा बावनकुळेंकडे वळवला. त्यांना टार्गेट केल्याने एकाच वेळी ओबीसी समीकरणाला थेट धक्का देता येतो आणि फडणवीसांच्या निकटवर्ती आला घेरून भाजपवरती दबाव वाढवता येतो. हे यामागचं पहिलं मुख्य राजकीय कारण आहे. बावनकुळेंवर तुटून पडण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या आगामी मुख्यमंत्री पदाची राजकीय शर्यत आणि त्याभोवती निर्माण झालेले तर्कवितर्क. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक वक्तव्य करत असा दावा केला होता की भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाचे पुढचे दावेदार हे चंद्रशेखर बावनकुळे असू शकतात. या विधानाने जरांगेंच्या गटात आणि समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण केली. महाराष्ट्राच्या गादीवर जर पुन्हा एखादा ओबीसी चेहरा मुख्यमंत्री म्हणून बसला तर मराठा समाजाचे आरक्षणाचे आणि इतर कायदेशीर प्रश्न हे कायमचे मागे पडतील, ही भीती जरांगे गटाला सतावते. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्याची सूत्र ही मराठा नेत्याच्या किंवा मराठा धार्जिना नेतृत्वाच्या हाती असावीत, असा जरांगे पाटलांचा सुप्त राजकीय अजेंडा आहे. त्यामुळे भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू होताच बावनकुळेंना राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी जरांगेंनी त्यांच्यावरती थेट प्रहार सुरू केले. या संघर्षामध्ये तिसरं आणि प्रशासकीय कारण म्हणजे महसूल खात्याची सूत्र आणि कुणबी दाखल्याचा निर्णय. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाल्यानंतर ही प्रमाणपत्र रद्द केली जात आहेत किंवा त्यामध्ये अडचणी आणल्या जात आहेत असा आरोप जरांगे सातत्याने करतात. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया, वंशावळाची तपासणी करणं आणि दाखले वितरित करणं हे सर्व अधिकार थेट महसूल खात्याच्या अखत्यारीत येतात. आणि याच महसूल खात्याची आणि निर्णय प्रक्रियेची धुरा बावनकुळे आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या राजकीय प्रभावाखाली मांडली जातात. जरांगे पाटलांचा असा थेट आरोप आहे की महसूल यंत्रणेचा वापर करून मराठा समाजाला मिळणारे कुणबी दाखले हे अडकवले जातात किंवा ते रद्द करण्यासाठी प्रशासकीय अडचणी निर्माण केल्या जातात आणि त्यामुळेच संपूर्ण सरकारी यंत्रणेवरती तत्काळ दबाव निर्माण होतोय. फडणवीसांना थोडं बाजूला ठेवून बावनकुळेंना टार्गेट केल्यास तांत्रिक आणि राजकीय अशा दोन्ही आघाड्यांवरती भाजप सरकार घेराव्यात येतंय, हा जरांगेंचा अचूक हिशोब आहे. थोडक्यात सांगायचं तर मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर धरलेला हा रोख फक्त एक भावनिक वक्तव्यापुरता मर्यादित नाहीये, तर त्यामागे ओबीसी विरुद्ध मराठा हे सामाजिक समीकरण, भविष्यातील मुख्यमंत्री पदाची राजकीय गणितं आणि महसूल प्रशासनावरील दबावाची व्यूहरचना असे तीन स्पष्ट पदर दिसतात. वैयक्तिक टीकेमुळे हा संघर्ष जितका कटू झाला तितकाच तो महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे.
आणि म्हणूनच जरांगे आता वाटेल त्या भाषेमध्ये जसं जमेल तसं बावनकुळे यांना टार्गेट करण्याच्या प्रयत्नात दिसतात. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यातून पुढे आलेलं एक मोठं आणि प्रभाव पाडणारं नाव आहे. लाखो लोकांचा पाठिंबा आणि विश्वास त्यांच्या पाठीशी असतानाच जेव्हा ते राज्याच्या महसूल मंत्र्यांसारख्या एका उच्च संविधानिक पदावर बसलेल्या नेत्याबद्दल वैयक्तिक, शारीरिक आणि बोचरी भाषा वापरतात, तेव्हा आपलं राजकारण नक्की कोणत्या पातळीवर येऊन पोहोचलंय असा प्रश्न निर्माण होतो. खरं तर लोकशाहीमध्ये धोरणांवर, निर्णयांवर आणि राजकीय भूमिकेवरती तीव्र मतभेद असणं, आक्रमक टीका करणं हे पूर्णपणे मान्यच आहे. पण जेव्हा हा विरोध राजकीय तत्वांवरती न राहता वैयक्तिक चिखलफेक, शरीरावरून विटंबना आणि तुच्छतादर्शक टिप्पणीपर्यंत घसरतो, तेव्हा विचारांची आणि भाषेची पातळी किती खालावली हे स्पष्ट दिसतं. असो, आता या टार्गेट शिफ्टिंग नंतर बावनकुळे आणि भाजप यावरती काय पलटवार करतात आणि हा संघर्ष आगामी विधानसभेच्या निवडणुकांवरती काय परिणाम घडवतो हे पाहणं रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांऐवजी चंद्रशेखर बावनकुळेंना टार्गेट करणं ही त्यांची राजकीय रणनीती आहे का, की यामुळे मराठा आणि ओबीसी समाजातील दरी अधिकच रुंदावत चालल्या? आणि तुम्हाला अजून दुसरं कोणतं कारण वाटत असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आपल्या कट टू कट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.